नमस्कार. आज पुन्हा माझ्यासोबत श्री संजीव कुलकर्णी गुरुजी आहेत. गुरुजी गीतेमध्ये योगाचं ज्ञान सांगितलं आहे, राजयोग सांगितलं आहे, कर्मयोग सांगितलं आहे, भक्तियोग सांगितलं आहे, ज्ञानयोग सांगितलं आहे, ध्यानयोग सांगितलं आहे. तर हे वेगवेगळे मार्ग आहेत जीवन जगण्याचे. तुम्ही ते नेहमी आत्मदर्शन शिबिरामध्ये पण सांगता. तर आज थोडंसं आपण कर्मयोगाविषयी बोलूयात का? छान. नमस्कार. भगवद्गीता ही जी आहे ना, ती प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्म भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती सांगितली. जी. जीवन जगण्याचं शास्त्र विविध पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये जे सार आहे वेदाचं, ते गीतेमध्ये आलेलं आहे. जी. आणि वेदोच्छिष्टम जगत सर्वम, जी. जगातली सर्व गोष्टी या वेदामध्ये आहेत. आणि त्याचं सार जर असेल तर सर्वसामान्य जीवानं जर भगवद्गीतेचा अभ्यास केला बालवयापासून, तर त्याच्यामध्ये जे तत्त्व जी त्याला मिळतील ना, त्यामुळं त्याचं तर कल्याण होईलच, पण त्याच्या महान कार्यातून सगळ्या विश्वाचं सुद्धा कल्याण नक्की होईल. अशी भगवद्गीता एक अमृतमयी आहे. आणि त्यामध्ये जो कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग, खरं पाहिलं ना तर माझं वैयक्तिक असं मत आहे की भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर आपण जेव्हा एक आदर्श जीवन त्या तत्त्वानं धरून जगतो ना, तेव्हा हे सगळे योगमार्ग असतात ना, ते तुमच्यात आपोआपच अंतर्भूत व्हायला लागतात. पण आपण अभ्यास करण्यासाठी यांचा वेगळ्या वेगळ्या योग म्हणून अभ्यास करतो. त्यात दुसरं आणखीन एक असं आहे की मनुष्याच्या प्रवृत्ती भिन्न भिन्न आहेत. कदाचित एकाला कर्ममार्गामध्ये गोडी असते, तो मार्ग स्वीकारतो. ज्याला ज्ञान मार्गाची गोडी आहे तो ज्ञान, तसं ज्याला ध्यानामध्ये गोडी आहे, ज्याला भक्तीमध्ये रस आहे, तर ते त्याप्रमाणे मग त्याचा अभ्यास करतात, त्यात रंगून जातात, ते जीवन त्या पद्धतीनं जगायला लागतात. तसं कर्मयोगाचा जो भाग आहे, कर्तव्य कर्म तर सर्व प्रकारे सर्वांना करायचीच असतात. कर्माशिवाय माणूस जगूच शकत नाही. मग जर कर्म तर करावंच लागेल, तर ते कसं करायला पाहिजे हे जर कळलं आणि ते परमतत्वाला जोडणारं, त्या दिशेला नेणारं असतं, तेव्हा त्याचा योग होतो. म्हणून कोणतंही कर्म हे निषिद्ध असणं की ते जर त्यामुळे जर हानी होत असेल तर ते निषिद्ध आहे. पण जर कल्याणाचं कार्य आपल्या हातून घडायचं असेल तर तत्वाला धरून जावं लागतं. उदाहरणार्थ कर्मयोगमध्ये तो जे काही कर्म करतो ना, ते ईश्वरार्पण बुद्धीनं जर असेल, म्हणजे आनंदानं असेल, निरपेक्ष असेल, कुशलतेनं असेल, तर तो कर्मयोग होतो. उदाहरणार्थ ईश्वरार्पितम नेच्छाकृतम चित्तशोधकम मुक्तिसाधकम, अर्पण बुद्धीनं कर्म करावी. तुम्ही घरातले प्रमुख असाल तर घरामध्ये असणारी सर्व जी आहेत ना, त्यांची सेवा, त्यांच्या कल्याणाचा भाव ठेवून तुम्ही जर ग्रस्त म्हणून असाल, ते कर्मयोग आहे. तुम्ही उद्योगामध्ये जे कार्य करता, त्यातून जे काही निर्माण करणार आहे ते सर्वांच्या कल्याणाचं आहे का? त्यामध्ये कुठलाही अहंकार आणि स्वार्थ नाही ना? आणि अत्यंत उत्साहानं तुम्ही ते कार्य जेव्हा पूर्णत्वाला नेत असता, त्यावेळेला आपोआपच तुमचं अंतःकरण शुद्ध होत असते. तो एकदम सोपा मार्ग आहे. म्हणजे कळायला तर नक्की सोपा आहे, पण आचरणात आणण्यासाठी आचरण करून बघावं लागतं, मी तसं आहे का. हे आत्मचिंतनासाठी आहे सगळं. हां, म्हणून कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, प्रत्येकाच्या घरामध्ये कॅलेंडर लावलेलं असतंय. हां, म्हणून कर्म करण्यावर तुमचा अधिकार आहे, फळाची अपेक्षा करू नका. अशा पद्धतीनं ते अर्पण बुद्धीनं, सेवाभावानं, समर्पणातून जेव्हा केलं जातं ना, तेव्हा तुमचं ज्ञान आणि शक्ती आहे ना, ती अपरंपार असते, असं तुम्हाला अनुभवायला येतं. तुम्ही जर मनामध्ये किलमिश ठेवून, रागद्वेष ठेवून किती उत्तम कार्य करायला गेला तरी ते कर्मयोग होत नाही. तो त्यामध्ये नाश निश्चित आहे, अधोगती निश्चित आहे. म्हणून आपल्याला या तत्वाचा अभ्यास करताना, आणि कर्म जड आहे, करणारा तो चैतन्यमयी आहे ना, तर त्या कर्माच्या आधारानं सत्कर्म करून त्यानं अंतःकरण शुद्ध करायचं असते.
समजा मी उद्योगधंदा केला किंवा समाजकार्य केलं, तर ते करत असताना मी अर्पण बुद्धीनं करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्याला ते सार्थकी लागतंय जीवन. म्हणून या पद्धतीनं आपण जगणं हा कर्मयोग आहे. आता हे कर्मयोग करत असताना की कोणता भाव असला पाहिजे? प्रेमभाव आणि कल्याणाचा भाव. भाव असेल. हा, तो मी ज्याच्यासाठी मी हे कार्य करतोय. म्हणजे कुठलाही उद्योग करत असू दे, कुठलीही नोकरी करत असताना तो प्रेम भाव. मी उद्योग करतो कशासाठी? मला सेवा करण्याची संधी मिळावी, मला अधिकाधिक चांगलं उद्योगामध्ये दुसऱ्यांना देता यावं, त्यांची सेवा अधिकाधिक आणि चांगली करता यावी, या उद्देशानंच आम्ही कर्म करायला पाहिजे. अपेक्षेनं नाही. आम्हाला काहीतरी संपत्ती मिळवायची आहे म्हणून मी धंदा करतो, मला लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून मी धंदा करतो, असं नाही आहे. मी माझं आंतरिक स्थिती मी सगळ्यांच्या कल्याणानं, प्रेमानं, आदरानं अशी जर करत असेल सेवा म्हणून, तर माझ्या हातून महान कार्य करण्यासाठी माझा अपव्यय होत नाही. जो स्वार्थानं आणि लांड्याला बड्या करून दुसऱ्याला फसून जर मी संपत्ती धंद्यात करायला गेलो, तर ती लक्ष्मी नाही आहे, ती अलक्ष्मी आहे. ती तुमचं कल्याण नाही होणार. तुम्ही बिघडाल, तुमचे कुटुंबीय बिघडतील आणि समाजामध्ये तुमचं हनन, चारित्र्य हनन, तुमच्याबद्दल कधीच चांगलं बोललं जाणार नाही. तुम्हाला किती वाटलं तुम्ही डोळे बंद करून दूध पिताय, तर मागणं काठी बसणारच आहे. त्यामुळे सरळ सन्मार्गाने जावा आणि सत्कार्य करून अंतःकरण शुद्ध ठेवा. अंतःकरण शुद्ध करणे म्हणजेच ईश्वर स्वरूपाकडे जाण्याचा मार्ग आहे, म्हणजे सदैव आनंदी राहण्याचा मार्ग आहे. याचा अर्थ असा झाला की प्रत्येक कर्म करत असताना आपण 100% सहभागी होणं आणि त्या 100% सहभागातून जे काही परकल्याणाचा, सगळ्यांचा कल्याणाचा श्रेष्ठ कार्य आणि सर्वांच्यासाठी, सर्वांसाठी माझ्या सर्वांच्या कल्याणाचा हा त्यातला महत्वाचा भाग आहे. अमुक एकांचं कल्याण नाही, सर्वांचं. खूप खूप धन्यवाद गुरुजी. नमस्कार.